8-10 हजार रुपये पगार, 40 लाख ते पण आता भाऊ बोलतात. सांगा ना मला, म्हणजे मंत्री महोदय अत्यंत गंभीर विषय आहे. या संदर्भामध्ये आपण राज्यातनं माहिती घ्यावी. अशा शिक्षण संस्थांनी नियमबाह्य लाखो रुपये घेऊन भरती केले का, आणि केले तर त्यांना पगार किती आहे ही माहिती घ्या. कारण शेवटी त्यांच्या भविष्याची चिंता आपण करणार आहोत की नाही. ते गरज म्हणून त्या ठिकाणी 40-40 लाख नाथाभाऊ बोलले आणि ते 8-10 हजारावर पगार करणार, तर त्यांच्या भविष्याची चिंता करण्यासाठी शासन म्हणून या सगळ्या गोष्टीचा सर्वकष आढावा घेऊन काही योजना बनवणार का, अशा प्रकारचं काही धोरण बनवणार का, हे तिसरा प्रश्न माझा आहे. आमचे सहकारी सन्मान्य प्रवीणजी दरेकर यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. शासन मान्यता देखील नियमाप्रमाणे देतं आणि त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती त्याची नियुक्ती देखील नियमाप्रमाणे आणि जी विहित आपली प्रक्रिया आहे त्याप्रमाणे नियुक्ती होत असते. त्याच्यानंतर पगार देखील त्याला त्याच पद्धतीनं जो शासनाने पे स्केल मेन्शन केलं आहे त्या हिशोबाने त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि मिळतो आहे. परंतु माझीच प्रवीण भाऊंना विनंती आहे की अशा पद्धतीची स्पेसिफिक कुठली तक्रार जर आपल्याकडे आली असेल तर आपण नावं आमच्याकडे द्यावं, निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करू. खडसे साहेब. सभापती महोदय, संस्थांचा आढावा घ्या, कुठे भरती झाले, तुम्हाला काय आदेश द्यायचे, मी स्पेसिफिक नावं देतोच त्या ठिकाणी की कुठल्या ठिकाणी किती लाख रुपये घेतले आणि त्यांना पगार कसा 8-10 हजार रुपये, मी नावं देतोच. परंतु सर्वकष राज्य म्हणून आज अधिवेशन सुरू आहे, त्या संदर्भात मी आपल्याकडे मंत्री महोदय भूमिका मांडतोय. खडसे साहेब. सभापती महोदय, उत्तरामध्ये प्रामुख्यानं नागपूर विभागामधल्या संबंधामधले उत्तर दिलेले आहे. माझी तक्रार हे नाशिक विभागाच्या संदर्भामध्ये होती आणि प्रश्नही माझा नाशिक विभागाच्या संदर्भामधला होता. नाशिक विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाचे गैरव्यवहार उघडकीस आले शालांत आय डीच्या संदर्भामध्ये. काहींच्या तक्रारी झाल्या, काहींच्या तक्रारी झालेल्या नाहीत. या ठिकाणी आत्ताच्या स्थितीत तुम्ही चौकशी करत असतानाही नाशिक पोलिसांकडे ही चौकशी दिली. चौकशी देत असताना त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधलं बांबे फक्त विचारतोय, बाकी महाराष्ट्रात आपला नाशिकमधली माहिती माझ्याकडे आहे, ती मी आपल्याकडे दिली. पण एका ठिकाणी या ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा शिक्षण विभाग किंवा पोलीस विभाग या संदर्भामध्ये ह्या तक्रारीची नोंद घेत नाही. मी स्वतः 2 महिने एका शाळेच्या संदर्भामध्ये, आमच्या जिल्ह्यामधल्या 36 शाळा अशामध्ये आहे, त्यापैकी 11 शाळाचे FIR त्यांनी केले. पण हे केव्हा केले? ज्यावेळेस आम्ही स्वतः 2 महिने त्याचा पाठपुरावा केला. मग पोलीस सांगायचे की आम्हाला शिक्षण विभागाकडनं माहिती मिळाली नाही, शिक्षण विभाग म्हणायचं की आम्ही माहिती दिली पण ते पुरेशी नाही. आणि मग या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की अंतुर्ली तालुका मुक्ताई इथे मिठाराम फकीरा तराळ हायस्कूल, अशोक फडके माध्यमिक हायस्कूल कुरा तालुका मुक्ताईनगर, नूतन मराठा, बेलगंगा वगैरे वगैरे जे आहेत, ह्या अशा स्वरूपाच्या ह्या 10-11ची यादी माझ्याकडे आहे. 36 एकंदर माझ्या माहितीप्रमाणे आहे. माझा प्रश्न मूळ याच्यामध्ये आहे की जसं प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी की शासनाला चौकशी करायच्या संदर्भात तक्रारीची काय गरज आहे. मला पण त्या ठिकाणी काय म्हणाले शिक्षणाधिकारी आणि पोलीस अधिकारी, नाथाभाऊ म्हणे तुम्ही तक्रार दाखल करा, मग आम्ही चौकशी करू. मग तुमचा विभाग काय करताय? या ठिकाणी बोगस सह्या केल्या, उपसंचालकांच्या, शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या केल्या, या ठिकाणी ट्रेझरी ऑफिसरच्या बोगस सह्या केल्या, त्याच्या माध्यमातून पैसे खाल्ले. या सर्व संस्थांनी 21, 22, 28 शिक्षक भरले, प्रत्येकाकडनं 30 ते 40 लाख घेतले. हे मला पक्का माहिती आहे की यांनी 40-40 लाख घेतले या ठिकाणी. मग एवढा मोठा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार असताना साधे तुमचे उपसंचालक या ठिकाणी चौकशी करतात नाशिक विभागामध्ये, त्यापेक्षा ही चौकशी SITकडे देणं आणि याच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून फौजदारी करणं तरच हा आला बसेल. नाहीतर मग ते चाललं आहे, वर्षानुवर्ष चौकशा होत राहतील, मुकाट सुटतील. ते कागदपत्र बदलवायला लागले. आता या संस्थाचालकांना संधी मिळाल्यामुळे हे कागदपत्र आता बदलवायला लागले, त्यामुळे त्यांना संधी मिळू नये. आता यासाठी मी नाशिक कमिशनरशी बोललो की तुम्ही तातडीने करा. ते म्हणाले मी ते गिरी नावाचे अधिकारी आहे त्यांच्याशी बोलतो. मी गिरी साहेबांशी बोललो, ते म्हणाले आता माझी बदली माझा जो अधिकारी आहे खालचा त्याच्याकडे दिलेला, माझी बदली झालेली आहे. मग त्याच्याकडे खाली विचारतं मला माझ्याकडे अजून कागदपत्र पुरेसे आले नाही, मी कारवाई करू शकत नाही. चालू आहे, कोर्टामध्ये चालू आहे, याच्यात चालू आहे. मग कोर्टात जायची संधी त्यांना देता, स्टे मिळवायची संधी त्यांना देता. माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी
तातडीनं तुम्ही पोलिसांकडून काढून हा तपास जो आहे तो स्थानिक पोलिसांकडून काढून एखादी उच्चस्तरीय SIT नेमावी. SITमध्ये निवृत्त पोलीस वगैरे ठेवू नका, आत्ताचे पोलीस ठेवा, त्याच्यामध्ये उच्च पदस्थ ठेवा. अरे हा शेकडो कोटीचा रुपये भ्रष्टाचार आहे. हा काही 5-25 कोटीचा नाही आहे की तुमचे उपसंचालक करतील. उपसंचालकांनीच तर केलेला भ्रष्टाचार हा. नाशिकला पाहिलं तर उपसंचालक किंवा आमच्या जे शिक्षणाधिकारी यांच्याच सहभाग याच्यामध्ये आहे आणि तेच प्रकरण दडपताय आणि तेच चौकशा करताय. चौकशी करायला तेच, भ्रष्टाचार करायला तेच, कसं नाही गेलं याच्यामधलं निष्पन्न. म्हणून तातडीने या संदर्भामध्ये सरकार निर्णय घेणार आहे का. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी अनेक ठिकाणी असं लक्षात आलं अध्यक्ष महोदय, जरी थोडा वेळ घेतला तरी, की शाळाच नाही, बांधकामच नाही, काही नाही, शिक्षक भरती झालेली आहे. म्हणजे शाळाच उपलब्ध नाही. गाव आहे, त्या गावामध्ये विचारलं की तुमच्याकडे शाळा आहे का, तर म्हणजे शाळाच नाही. मग शिक्षक भरले कसे, पण भरले 18 शिक्षक आणि पगारही दिले. पगारही दिले. अशा अनेक संस्थांमध्ये हे गैरव्यवहार झाले. तातडीनं गुन्हे दाखल करा, तातडीनं यांना अटक करा. हा समाजाचा पैसा यांनी अशा रीतीनं लुटला आहे. माझ्याकडच्या तर आम्ही शैक्षणिक संस्थांचा पाठपुरावा करतो, तर पण प्रतिसाद फारसा शासनाकडून मिळत नाही. आता आमच्या सरकारने पाठपुरावा करून जर प्रतिसाद मिळत नसेल तर अन्य ठिकाणची काय व्यवस्था आहे मला माहिती नाही. म्हणून तातडीने आपण या संदर्भामध्ये SIT नेमणार का. आणि हे SIT जे आहे ते आत्ताच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये वरिष्ठ IPS अधिकारी आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं तुम्ही नेमून, हा नुसता SIT नेमून नाही तर या SITला मुदत दिली पाहिजे की 3 महिन्याच्या आत याच्या संदर्भामधले निष्कर्ष समोर येऊन जो दोषी आहे त्याच्यावर शासन झालं पाहिजे. याबाबत कारवाई करणार का. सन्माननीय सदस्य नाथाभाऊ यांनी विशेष करून नाशिक विभागाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता. नाथाभाऊ, नाशिक विभागामध्ये सहसंचालक दर्जाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळजवळ 8 उपसंचालकांच्या माध्यमातून आपण चौकशी त्या ठिकाणी चालू केलेली आहे. परंतु आता आपल्याला तेच सांगतोय की हळूहळू मग असं लक्षात येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवहार झाले किंवा जे काही प्रकरणं झाले याची व्याप्ती लक्षात घेता शासन लवकरच IAS दर्जाचं, IPS दर्जाचे आणि एक विधी विभागाचा अधिकारी यांची एक राज्यस्तरीय SIT गठीत करून ह्या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करेल. जोशी.